पेन तालुक्यातील गौरी गणपती गणेश भक्तांनी दिला 5 दिवसांच्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात पेन तालुक्यातील गणेश भक्तांनी 5 दिवसांच्या बाप्पाला अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. मंगळवार दिनांक 2 झालेल्या विसर्जन सोहळ्यात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जनाचा उत्साह आणि भावनिक वातावरणात बुधवार दिनांक 27 ढोल ताशा टाळ मृदुंगांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं होतं. त्यानंतर 5 दिवसांच्या मुक्कामानंतर मंगळवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. सायंकाळी 4 नंतर पेन शहरातून, आळीतून, गावागावातून, वाड्यावाड्यातून गौरी गणेश मूर्तींना डोक्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. भजन, बेंजो आणि वाद्यांच्या तालावर भाविकांनी नृत्य करत नदी, तलावात मिरवणूक नेली. विसर्जन स्थळावर पोहोचल्यावर सामूहिक आरत्या घेण्यात आल्या आणि भाविकांनी बाप्पाला जड अंतकरणानं निरोप दिला. पेन नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली. तसेच विसर्जनास आलेल्या भाविकांना मदत व्हावी म्हणून विविध ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आलं होतं. पेन तालुक्यातील विसर्जन स्थळांवर उत्साह पाहायला मिळालं. तसेच पेन तालुक्यातील नदी व तलाव मोठ्या संख्येने भाविकांनी गणेश मूर्ती विसर्जन केले. याशिवाय पेन तालुक्यातील अनेक तलाव, नद्या आणि अन्य विसर्जन स्थळांवर भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. आनंदाने विरह. गणेशाच्या आगमनावेळी जसा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता, तितकंच दुःख निरोपाच्या क्षणी जाणवत होतं. अखेर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देत पुढील वर्षीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा व स्वच्छतेची काटेकोर तयारी. विसर्जनावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पेन तालुक्यातील पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतलेली होती.